नमस्कार, मी सोनाली प्रत्यूची आई या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते। तर सर्वात प्रथम सर्वांना गुड मॉर्निंग आणि शुभ सकाळ। तर हाय, गुड मॉर्निंग सर्वांना। तर आज सकाळीच ना वांग्याची भाजी बनवायला घेतली होती। तर वांगे घरचेच होते आणि हा आहे घरातलाच हळद, गरम मसाला वगैरे बनवलेला जो लाल तिखट, हे सर्व मसाले टाकले होते आणि यात खोबरं, लसूण आणि शेंगदाणे एकत्र करून सर्व मसाला वांग्यामध्ये भरून घेतला होता। अशी सीधी साधी रेसिपी होती आणि असं हे खारं वांगं बनवायचं चालू होतं। तर भाजी वगैरे बनवून झाली आणि आज म्हटलं आज आहे बाळाचं बेबी फोटोशूट। तर आज ना सर्व काम आवरल्यानंतर इथे प्रतूचं आहे ना बेबी मंथ फोटोशूट करायचं होतं। तो आता 11 महिन्याचा झाला आहे, 7 तारखेलाच। इथून पाठीमागं 10 महिन्याचं फोटोशूट केलं होतं, पण त्यानंतर 11 महिन्याचा झालं नाही। तर म्हटलं आज करून टाकावा, कशाला 1 महिन्याचा ठेवायचं, तर पूर्ण म्हणजे आठवणी राहतील त्यासाठी ते फुलं वगैरे घेतले होते आणि असं काही चाललं होतं। तर मुलींनी सर्व काही केलं, मला काय वाटत नाही फुलं राहतील म्हणून। त्याचे छान असे फोटो वगैरे काढून घेतले। तर मुलींना तर कामं करतात, ते मला खूप हौस आहे आणि सगळ्या गोष्टींची, आणि खरंच घरात मुली पाहिजेच, म्हणजे सर्व काही नाही व्यवस्थित करतात पण। तर आज प्राप्तीला पण स्कूल होतं, पण तिची तब्येत खराब आहे त्यामुळे ती गेली नाही। आणि प्रिशाचं पण आम्ही ॲडमिशन घेतलं आहे, त्यानंतर आता ती पण स्कूलला जाणार आहे। तर मी इथे त्यांना थोडीशी आयडिया देत होती, असं करा तसं करा, तर त्या पद्धतीने त्या करत होत्या। तर छान असं त्यांनी केलं आणि त्यानंतर प्रत्युषला मी इथे रेडी केलं। तर बघा, नटो फायनली आज सगळं डेकोरेशन झालं, पूर्ण येलो झालं होतं। त्यानंतर शेतात आलते आणि ते ना काही वाल मूग काही पेरलेलं होतं, पण ते अजून व्यवस्थित उगलेलं नाही। तर त्याला पण पावसाची गरज आहे आणि वातावरण असं ढगाळ झालं होतं पाऊस येण्यासारखं, तर आला काही नाही। नंतर रात्रीचं थोडासा आला होता। तर हा व्हिडिओ मी नंतर एडिट करते त्यामुळं सांगते। तर इथे ना मिरच्या वगैरे आहेत, तर झालेले आहेत। ते घरगुती किचन गार्डन बनवलेले आहे, अजून बरेच काही भाज्या वगैरे लावायच्या आहे प्लॅन। तर बघूयात हळूहळू कसं होतं ते। आणि आता सुगीचे दिवस ना सर्व जेसीबी ट्रॅक्टर चालू होते आणि दिवसभर आवाज येत होता त्यांचा घरात। त्यानंतर मी इथे किचनमध्ये ना जरा भाज्या वगैरे व्यवस्थित ठेवण्यासाठी गेलते, तर फ्रीज वगैरे साफ करून घेतलं। त्यानंतर भाज्या म्हटलं निवडून वगैरे ठेवावेत, कारण मग टिफिन सकाळचं द्यायचं म्हटलं की काही गडबड होऊन जाते, त्यामुळं म्हटलं भाज्या निसून ठेवते। आणि इथून पाठीमागचे व्हिडिओ आपले येत नव्हते, 1-2 महिना झाला आपल्या चॅनलवरती की व्हिडिओ आलेला नाही, पण आज तर मी ठरवलं इथून पुढे ना रेग्युलर व्हिडिओ टाकणार। तर बघूयात आता माझा प्लॅन किती सक्सेसफुल होतो आहे। तर आपले व्हिडिओ आवडत असले तर तुम्ही प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करत जा, कमेंट पण करा तुम्हाला कशा पद्धतीचे व्हिडिओ बघायला आवडेल, तर ते पण मी प्रयत्न करेल तसे व्हिडिओ बनवण्याचा। आणि त्यानंतर मी सर्व भाजीपाला वगैरे निसून वगैरे घेतला। तर बघूयात आता व्हिडिओचं कसं होतं आहे, काय मला तेवढं शूट घेता येईल तेवढं मी घेणार आहे, कारण प्रत्युष मला काही एवढं देत नाही करून, त्यामुळे तरी ते सर्व भाज्या पॅक करून ठेवत होते, म्हटलं फ्रेश राहतील म्हणून। आणि हे गवारी वगैरे म्हटलं नंतर निसूनच ठेवाव्यात। तर एक असंच काम चालू होतं। आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा।